नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 26 एप्रिल 2026 या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी 2025 च्या असणाऱ्या राज्यसेवा मेन्सचा असणारा GS 3 चा असणारा पेपर नुकताच झाला आणि हा असणारा पहिला GS 3 चा असणारा पेपर कशा पद्धतीचा होता, त्यामध्ये कशा कशा अनुषंगाने कोणकोणते असणारे मुद्दे विचारण्यात आले आणि प्रत्यक्षात जे सब सब्जेक्ट आहेत त्याच्या अंतर्गत असणारे क्वेश्चन्स किती होते, युपीएससीचा असणारा पॅटर्न परत एकदा योग्य पद्धतीने आणलाय का काही ठिकाणी आपल्याला एमपीएससीचा असणारा जुनाच फेज या ठिकाणी दिसतोय, या सगळ्या गोष्टींचा विचार करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा या असणाऱ्या GS 3 च्या बाबतीमध्ये आपल्याला एक वेगळं पण या ठिकाणी एमपीएससी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जवळपास 6 असणाऱ्या प्रश्नांमध्ये एमपीएससीनं डायरेक्टली या ठिकाणी महाराष्ट्राच्या संदर्भाच्या अनुषंगानेच प्रश्न केलेले आहेत. म्हणजे आपल्याला GS 3 चा असणारा पेपर अभ्यासत असताना महाराष्ट्राचा अँगल त्या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक असणारच आहे. याचा उल्लेख केला तर सध्याला युपीएससीच्याच असणाऱ्या बेसवरती आता एमपीएससी या ठिकाणी आपल्याला पेपर सेट करताना दिसतोय आणि त्याच्या अंतर्गत महत्वपूर्ण असणाऱ्या GS 3 मध्ये आपल्याला 5 सब सब्जेक्ट या ठिकाणी दिसतात. म्हणजे कोणते? अर्थव्यवस्था असेल, विज्ञान व तंत्रज्ञान असेल, इंटरनल सिक्युरिटीचा मुद्दा असेल, या ठिकाणी एन्व्हायरमेंटचा पार्ट याच्यामध्ये असेल, सोबतच उल्लेख केला एन्व्हायरमेंट सोबतच आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटचाही पार्ट याच्यामध्ये येतो, सोबतच ऍग्रिकल्चरचाही पार्ट याच्यामध्ये दिसतो. आपल्याला या मेजर असणाऱ्या 5 सब्जेक्टच्या भोवती आपल्याला हा असणारा संपूर्ण पेपर या ठिकाणी सेट होताना दिसतोय. फक्त या पेपरमध्ये काय करण्यात आलं माहितीये का, 10 क्वेश्चन्स हे प्रत्येकी 10 मार्काचे 150 शब्दांच्या अनुषंगाने आपल्याला विचारलेले आहेत पहिल्या फेजमध्ये. सेक्शन दुसरा जो होता ना त्याच्यामध्ये काय करायचं होतं, प्रत्येकी 10 क्वेश्चन्स हे 15 मार्काला विचारणं अपेक्षित होतं, 250 शब्दांमध्ये लिहायचं होतं. पण इथं काय करण्यात आलं, इथं थोडंसं ट्विस्ट केलं त्यांनी. काय केलं, इथं क्वेश्चन नंबर 11 जो विचारलाय का तो 15 मार्काला विचारलाय. क्वेश्चन नंबर 12 जो विचारलाय का त्याच्यामध्ये परत 3 क्वेश्चन विचारले, ते 5-5 मार्काला. 5-5 मार्काचे असणारे 3 क्वेश्चन दिसतात आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन 12 मध्ये. आणि क्वेश्चन 13 मध्ये काय केलं त्यांनी, 10 मार्काचा एक क्वेश्चन आणि 5 मार्काचा एक क्वेश्चन असे 2 क्वेश्चन या ठिकाणी विचारताना दिसत आहेत. बाकी सगळे मग बघितलं 14 पासून 20 पर्यंतचे जे क्वेश्चन आहेत का ते इथं आपल्याला 15-15 मार्कांनाच विचारलेलं आहे. म्हणजे स्लाइटली थोडासा असणारा चेंज केलाय. म्हणजे 2009-10च्या असणाऱ्या राज्यसेवेचा पेपर जसं असायचं ना मेन्सला 5 मार्कांचे वगैरे असणारे क्वेश्चन त्याच्यामध्ये असायचे टिपाल्याच्या संदर्भामध्ये, तसं असणारा क्वेश्चन पॅटर्न आपल्याला या ठिकाणी आता थोडासा दिसतोय. हेही याच्यासोबत लक्षात घ्यायचं. मग थोडंसं आपण डायल्यूट लेवलला जाऊन जर या असणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये विचार करायचा प्रयत्न केला तर प्रश्न कसे दिसतात, त्या संपूर्ण असणाऱ्या सिलेबसच्या अनुषंगाने मुख्य जे 5 आधारस्तंभ आहेत का त्याच्या अंतर्गत बघूया आपण. भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी, ध्येय आणि विकासाचा उल्लेख केला, त्याच्या धोरणांचा उल्लेख केला तर आपल्याला इथं प्रश्न विचारलेत मेन्सला 6. ऍग्रिकल्चर, सुधारणा आणि प्रक्रिया, आता हे थोडंसं शॉकिंग आहे. ऍग्रिकल्चरला कनेक्टेड असणाऱ्या प्रश्नांची संख्या सुद्धा आहे 6. ओके, लक्षात घ्यायचं. पुढं विज्ञान व तंत्रज्ञान, सायन्स व टेक्नॉलॉजीचा उल्लेख केला, प्रगत क्षेत्र, उपाययोजनेचा उल्लेख या ठिकाणी केला तर इथं आपल्याला प्रश्नांची संख्या दिसते 4. नंतर बघितलं आपण या ठिकाणी पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापनाचा उल्लेख केला, एन्व्हायरमेंटचा उल्लेख करतोय आपण, शाश्वत विकासाचा उल्लेख केला तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन दिसतात 2. एक क्वेश्चन थोडासा कनेक्टेड आहे कोणाला, तर या ठिकाणी ऍग्रिकल्चर आणि एन्व्हायरमेंटच्या माध्यमातून कनेक्टेड आहे म्हणून तिथं आपण 3 म्हणू शकतो, पण टेक्निकली बघितलं तर 2चा उल्लेख आपण याच्यामध्ये येऊ शकतो. इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षेचा उल्लेख केला या ठिकाणी, आव्हाने आणि व्यवस्थापनांचा उल्लेख केला तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेले आहेत किती, तर 5 दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये मी काय सांगितलं की 6 प्रश्न हे स्पेसिफिकली महाराष्ट्रावरती टोटली फोकस करताना दिसतात. म्हणजे अभ्यासामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा अँगल सुद्धा घेणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये प्रत्येक असणाऱ्या सब्जेक्टनुसार कसे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमीच्या असणाऱ्या सब्जेक्टवरती जर बघायला गेलो आपण, सर्वसमावेशक विकास ते पायाभूत सुविधा या अनुषंगाने आपल्याला इथं क्वेश्चन दिसतात. आणि त्या क्वेश्चनचा उल्लेख केला तर सर्वसमावेशक विकासाच्या अनुषंगाने, इन्क्लुझिव्ह ग्रोथच्या अनुषंगाने एक क्वेश्चन विचारला गेला आपल्याला. क्वेश्चन नंबर 1च आहे तो, विकासाचे फायदे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवायचे आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न कोणकोणते असतील, त्याचे सोल्युशन्स कसे असतील, तो एक प्रश्न विचारले आपल्याला. औद्योगिक धोरण, इंडस्ट्रियल पॉलिसीवरती प्रश्न विचारले आपल्याला हार्डकोर इकॉनॉमिक्स मध्ये. 1991 पूर्वीचं आणि उदारीकरणानंतरचं असणारं औद्योगिक धोरण कसं आहे तो क्वेश्चन नंबर 14च्या अंतर्गत दिसतो. म्हणजे 15 मार्काला क्वेश्चन विचारला इथं कशावरती, या ठिकाणी लिबरलायझेशन वरती आपल्याला क्वेश्चन इथं विचारताना दिसत आहेत.
नंतर एक क्वेश्चन विचारलाय, क्वेश्चन नंबर 2, 10 मार्काचा, जेंडर बजेटिंगचा मुद्दा या ठिकाणी आला. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा उल्लेख केला या ठिकाणी, तर लिंग आधारित असणाऱ्या अर्थसंकल्पावरती क्वेश्चन केलाय. सरकारी अर्थसंकल्प आहे, गव्हर्नमेंट बजेटिंगचा मुद्दा आहे. अर्थसंकल्पामध्ये सामाजिक पैलू, महिला सक्षमीकरणावरती प्रश्न विचारलाय. नियोजन आणि पायाभूत सुविधा, प्लॅनिंग वरती क्वेश्चन विचारलाय बघा आपल्याला. आर्थिक नियोजनातील अडथळ्यांवरती क्वेश्चन नंबर 11 आहे, म्हणजे 15 मार्कांना क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारताना दिसतोय, हे लक्षात घ्यायचं. सोबतच पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने जर बघितलं आपण, तर विकासातील गुंतवणूक मॉडेलशी संबंधित असणारे क्वेश्चन्स आपल्याला दिसतात. म्हणजे काय, तुम्हाला PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अनुषंगाने असणारे क्वेश्चन केलेला आहे. सोबत बघितलं बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर, सगळ्यात महत्वाचा असणारा इनिशिएटिव्ह येतो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अनुषंगाने बांधा, वापरा आणि ते नंतर सरकारकडे हस्तांतरित करा, अशा पद्धतीचा उल्लेख येतो. नंतर हॅम, हायब्रिड अॅन्युटी मॉडेल, हे मल्टिपल मॉडेल आपल्याला प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले. ते तीनही मॉडेल आपल्याला काय करणं आवश्यक असणार आहे, तर या असणाऱ्या प्रश्नांची उत्तर देत असताना योग्य पद्धतीने लिहिणं मेन्शन गरजेचं आवश्यक असणार आहे. कारण PPP मॉडेलचा उल्लेख केला, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचा संयुक्त सहभाग याच्यामध्ये येतो. ऊर्जा आणि रस्ते संबंधित असणाऱ्या घटकांमध्ये आपण याचा वापर जास्त करतो. आणि BOTचा उल्लेख केला, बोल्ट ऑपरेट ट्रान्सफरच्या अंतर्गत, तर महामार्गांच्या निर्मितीच्या अनुषंगाने क्वेश्चन नंबर 5 आपल्याला हायलाइट होताना दिसतो. रस्ते विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने पाहिलं तर आपण हायब्रिड अॅन्युटी मॉडेलचा वापर करतो. विशेष लक्ष्याच्या अंतर्गत बघितलं, क्वेश्चन नंबर 15 मध्ये आपल्याला या ठिकाणी बंदरांचा विकास जो झालेला आहे का, त्याच्या अनुषंगाने, जसं वाढवण बंदराचा उल्लेख जर केला आपण या ठिकाणी, जर 65,000 कोटींची असणारी रक्कम आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय, तो असणार वाढवण बंदराचा उल्लेख या ठिकाणी केलाय. या मोठ्या प्रकल्पांवरती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. एनर्जी, पोर्ट, रोड यासारख्या विशेष प्रकल्पांवरती भर दिला जातोय, तर त्याच्याशी कनेक्टेड क्वेश्चन आहे. म्हणजे काय, करंट अफेअरला अटॅच्ड असणारे क्वेश्चन्स आपल्याला इकॉनॉमीच्या असणाऱ्या पार्टमध्ये दिसतात, हे लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. ऍग्रिकल्चरचा उल्लेख केला तर ऍग्रीमध्ये कृषी क्षेत्राच्या प्रवासामध्ये भूमी सुधारणांपासून अन्न प्रक्रियेपर्यंतचे असणारे क्वेश्चन दिसतात. जसं की क्वेश्चन नंबर 4, 10 मार्काला क्वेश्चन आहे, कृषी विकासाचा पाया, याच्यावर क्वेश्चन विचारलाय. काय, भूमी सुधारणा, लँड रिफॉर्म्स वरती क्वेश्चन आहे. नंतर पीक पद्धती, क्रॉपिंग पॅटर्न वरती क्वेश्चन विचारलाय. पीक सघनता आणि हवामान बदलाचा प्रभावावरती प्रश्न आहे. 15 मार्काचा उल्लेख या ठिकाणी येतो, पण इथं टिपा लिहायच्या अनुषंगाने फक्त 5 मार्काला क्वेश्चन नंबर 12 मध्ये विचारलाय. आधारभूत किंमत व तंत्रज्ञान, MSP अँड टेक्नॉलॉजी खूप जास्त गाजला होता 2025 ला. मिनिमम सेलिंग प्राइस किंवा मार्केट सेलिंग प्राइसचा उल्लेख या ठिकाणी येतो. बफर स्टॉक असेल, कृषी तंत्रज्ञान अभियान असेल, याच्यावरती आपल्याला 10 मार्काला क्वेश्चन विचारताना दिसतो. अन्न प्रक्रिया उद्योग, फूड प्रोसेसिंग वरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. भारतातील अन्न प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धन, 10 मार्कासाठी व्हॅल्यू ऍडिशन्स वरती क्वेश्चन्स केलेला आहे. कशा पद्धतीने आपण फूड प्रोसेसिंगला या ठिकाणी भारतामध्ये प्रायोरिटी देतोय, त्यावरती प्रश्न विचारलाय. नंतर येतो या ठिकाणी मिलेट्स वरती, कारण 2023 पासून आपल्या भारतामध्ये भरड धान्य मिलेट्सचा मुद्दा खूप गाजलाय. कारण 2023 हे वर्षच आपण आंतरराष्ट्रीय मिलेट इयर म्हणून त्या ठिकाणी सेलिब्रेट केलेलं आहे. पार्टिसिपेट करत असताना भारताचा रोल त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग आहे. आणि भविष्यातील कृषी धोरणावरती प्रश्न आहेत आपल्याला या ठिकाणी, कारण कृषीवरती 6 क्वेश्चन्स आहेत साहेबांनो. अन्न आणि पोषण सुरक्षा, केवळ उष्मांक नव्हे तर सूक्ष्म पोषण तत्वांची हमी देण्यासाठी न्यूट्रिशनल सिक्युरिटीवरती क्वेश्चन आपल्याला हायलाइट होताना दिसतोय. जागतिक महत्वामध्ये बघितलं तर क्वेश्चन नंबर 12 मध्ये आपल्याला या ठिकाणी 5-5 मार्काचे जे प्रश्न आहेत का, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स साजऱ्या झाल्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आला. हवामान अनुकूलता, क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये असणारं पीक पद्धतीतील बदलांमध्ये भरड धान्याची लवचिकता कशी आहे, मग भरड धान्यावरती आपल्याला क्वेश्चन जास्त विचारताना दिसलेत, हे लक्षात घ्यायचं. मग आता सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये कसं डायल्यूट लेवलला जाऊन या ठिकाणी क्वेश्चन्स केलेत ते बघितलं आपण या ठिकाणी. विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये प्रगत क्षेत्रांचा दैनंदिन जीवनावरचा असणारा प्रभाव या ठिकाणी विचारलाय. IT आणि रोबोटिक्स वरती क्वेश्चन्स विचारलेत आपल्याला. बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी आणि IPR बौद्धिक संपदा हक्क जो आहे ना, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स विचारलाय. सायन्स टेक्नॉलॉजीवरती अपेक्षा होती अजून खूप जास्त डेप्थ मध्ये जातील सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये UPSC सारखा, पण नाही गेले ते एक चांगली बाब आहे आपल्यासाठी. सोबत पाहिलं तर आपत्ती व्यवस्थापनाचे असणारे 4 अत्यंत महत्वाचे टप्पे या ठिकाणी दिले. रिकव्हरी, जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आणि पुनर्वसन करण्यासाठी वरती प्रश्न विचारलाय. इथं रिस्पॉन्स, आपत्तीच्या वेळी तात्काळ मदत, शोध आणि बचाव कार्याशी संबंधित क्वेश्चन विचारताना दिसतात या ठिकाणी. मिटिगेशन म्हणजे काय, या ठिकाणी धोक्याची तीव्रता कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनेचा उल्लेख या ठिकाणी केलाय. आणि प्रिपेअर्डनेस आपला कसा असलं पाहिजे, आपत्तीचा सामना करण्यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक तयारी कशी असली पाहिजे. मग आपत्ती व्यवस्थापन चक्राशी संबंधित असणारा क्वेश्चन नंबर 7 आपल्याला या ठिकाणी हायलाइट होताना
दिसलेला आहे. सोबत बघितलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा मुद्दा सुद्धा याच्या ठिकाणी आपल्याला विचारताना दिसतात. शाश्वत विकासावरती प्रश्न आहे आणि प्रदूषण करणार भरेल तत्व. जो प्रदूषण करणार आहे त्यालाच त्या ठिकाणी त्याचा असणारे परिणाम भोगावे लागतील अशा पद्धतीचा रेफरन्स जर बघितला या ठिकाणी तर इथं पॉल्युटर पेज प्रिन्सिपल्स क्वेश्चन नंबर 18 डायरेक्टली विचारलाय. शाश्वत विकासासाठी हे अत्यंत महत्वाचं तत्व आहे. जो घटक पर्यावरणाचं नुकसान करेल त्यानेच त्याची आर्थिक भरपाई केली पाहिजे. याच्याशी संबंधित क्वेश्चन केला गेला आपल्याला. आर्थिक विकास आणि औद्योगिकरणाशी संबंधित क्वेश्चन आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धनाशी संबंधित असणारा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय. सोबत बघितलं आपण या ठिकाणी तर इंटरनल सिक्युरिटीवरती आपल्याला फोकस करताना दिसतोय आपल्याला क्वेश्चन कसा. प्रशासकीय कमतरता आणि नक्षलवादाचा वाढता प्रभाव याच्यावरती बघितल्या ठिकाणी तर ऍडमिन शॉर्टकमिंग्स प्रशासकीय कमतरतेच्या अनुषंगाने कोणकोणती असणारी अकार्यक्षमता आहे, प्रशासकीय उदासीनता काय आहे त्याच्यावरती फोकस करताना दिसतात. इथं लॅक ऑफ डेव्हलपमेंट स्थानिक लोकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचत नाहीयेत. स्प्रेड ऑफ दी एक्स्ट्रीमिझम अतिरेकी कारवाया खूप मोठ्या प्रमाणात होतात त्याच्यावरती काय खबरदारी घेतली असली पाहिजे तो एक रेफरन्स या ठिकाणी येतो. याच्या अंतर्गत देशाच्या सुरक्षेमध्येच या ठिकाणी सीमा व्यवस्थापन आणि बाह्य घटकांचं आव्हान कसं आहे तो उल्लेख केला या ठिकाणी. बॉर्डर मॅनेजमेंट वरती प्रश्न आहे आपल्याला. बघा बॉर्डर मॅनेजमेंट आहे. एक्सटर्नल ऍक्टर्स कोणकोणते आहेत बाबा, भारताच्या शेजारी आणि दहशतवादी संघटनांचा रोल याच्यामध्ये विचारले आपल्याला. सुरक्षा दलांची भूमिका विचारली या ठिकाणी. चेंजिंग मॅन्डेट्स कशा पद्धतीनं आपल्याला सिनॅरिओ चेंज होत गेला तर आपल्याला या असणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी सुरक्षिततेचे मुद्दे बदलले गेले पाहिजेत यासाठीचे प्रश्न आपल्याला इंटरनल सिक्युरिटीवरती प्रश्न विचारताना दिसतात. म्हणजे जनरली आवाका ज्या पद्धतीनं पाहिजे सिलेबस ज्या पद्धतीनं सेट केला या मेजर 5 असणाऱ्या सब्जेक्टच्या अनुषंगाने तसेच आपल्याला क्वेश्चन ह्या इथं विचारताना दिसत आहेत. इकॉनॉमिक, एन्व्हायरमेंट, ऍग्रिकल्चर, सिक्युरिटी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने आपल्याला हे प्रॉपर वेनं क्वेश्चन्स विचारताना दिसतात. मग आता आपण प्रत्येक क्वेश्चन बघूया ते कसे कसे आहेत त्या अनुषंगाने आपल्याला ते डिस्कस करता येतील. कसा आहे बघा पहिला प्रश्न. भारतामध्ये सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेली धोरणे आणि उपाययोजना स्पष्ट करा. लक्षात घ्यायचं कशावरती, इन्क्लुझिव्ह ग्रोथ स्कीमला कनेक्टेड असणारा प्रश्न आहे या ठिकाणी. सेंटर स्पॉन्सर्ड स्कीम, सेंटर सेक्टर्ड स्कीम ज्या अंतर्गत इथं प्रत्यक्षात या ठिकाणी काय करायचंय, सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे यासाठी कोणकोणत्या योजना आणतोय. मग सर्वसमावेशक विकास म्हटल्यानंतर अर्बन एरिया, रुरल एरिया असेल त्या ठिकाणी, हेल्थ एरिया असेल, इन्फ्रास्ट्रक्चर एरिया असेल, या सगळ्यांमध्ये जे जे आपल्याला योजने दिलेत ते आपल्याला 2 पेजेसच्या अनुषंगाने लिहायचंय. 10 मार्काला प्रश्न आहे. सोबतच भारतामध्ये लिंगाधारित अर्थसंकल्पन महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशा प्रकारे योगदान देतं. बेसिक प्रश्न आहे, खूप वेळा विचारलाय. याच्या अगोदर ऑब्जेक्टिव्हच्या असणाऱ्या परीक्षांमध्ये इथं फक्त आपल्याला हे सगळे मुद्दे मेन्शन करायचे आहेत. मग त्यासाठी आपल्याला मग रेफरन्स आणायचा तो कधी 1980च्या दशकामध्ये स्टार्ट झालेला असणारा महाराष्ट्रातील असणाऱ्या लिंगाधारित अर्थसंकल्पाचा असणार मूळ संदर्भ कसा आहे. भारताच्या अनुषंगाने पाहिलं तर इसवी सन 2007 नंतर ज्या पद्धतीने आपण इनिशिएटिव्ह घेतलेत या असणाऱ्या महिला केंद्रित असणाऱ्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने त्याच्यावरती आपल्याला इनिशिएटिव्ह कोणकोणते घेतलेले आहेत केंद्रानं, राज्यानं, हे सगळे मुद्दे लिहून आपल्याला 10 मार्कासाठी लिहायचं होतं. ते ग्रामीण औद्योगिकीकरण आणि रोजगाराच्या संदर्भात कृषी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून अन्न प्रक्रिया उद्योग कसा कार्य करतो. अन्न प्रक्रिया उद्योगाची असणारी प्रोसेस आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितलेले आहे. कसं रोजगार आणि औद्योगिकरणाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करायचा आहे 10 मार्कांसाठी. नंतर काय दिलंय बघा, भूमी सुधारणांचे आर्थिक उद्दिष्ट स्पष्ट करा. भारतीय कृषी क्षेत्राच्या परिवर्तनामध्ये हे उद्दिष्ट कितपत साध्य झाले आहेत याचं मूल्यांकन करा. अति महत्वाचा मुद्दा, खूप जास्त चर्चेमध्ये असतो भारतामध्ये कंटिन्युअसली. कुठला या ठिकाणी तर इथं येतो लँड रिफॉर्म्स. भूमी सुधारणांच्या असणाऱ्या दृष्टिकोनातून असणारे मुद्दे या ठिकाणी विचारण्यात आले 10 मार्काला. नंतर जो भारतामध्ये मागच्या काही वर्षांपासून खूप चालतोय तो म्हणजे PPP मॉडेल. भारतातील सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर आणि हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल ह्यांचं स्पष्टीकरण करा आणि पायाभूत सुविधा विकासासाठी त्यांचे कार्यक्षमतेचे आणि उपयुक्ततेचे चिकित्सक असणारं विश्लेषण करायचंय. म्हणजे इथं ज्या पद्धतीने एखादी असणारी स्कीम ही प्रायव्हेट पब्लिक बेसवरती तयार होते त्याच्यामध्ये कोणकोणत्या असणाऱ्या सब स्कीम ऍड होतात त्या सगळ्यांना आपल्याला स्पष्ट करायचे पहिल्यांदा आणि त्यानंतर काय करायचंय ते किती आपल्याला योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट होताना दिसत आहेत आणि किती वर्किंग कंडिशन्स मध्ये आहेत हे पण आपल्याला याच्यामध्ये मांडायचंय. 10 मार्काला आपल्याला क्वेश्चन लिहायचा आहे. नंतर प्रश्न आहे बघा, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कामगिरीच्या संदर्भात महाराष्ट्रातील संशोधन संस्था
सार्वजनिक उपक्रम किंवा तांत्रिक उपक्रमांचं योगदान स्पष्ट करा. या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचं स्वदेशीकरण आणि स्थानिक गरजानुसार नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे महत्व स्पष्ट करा. बघा, सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या असणाऱ्या डिपार्टमेंटमध्ये भारतातल्या असणाऱ्या कामगारांच्या अनुषंगाने आणि भारताची कामगिरी कशा पद्धतीने हायलाइट झालेली आहे त्याच्याशी संबंधित असणारे वेगवेगळे डिपार्टमेंटचे रोल आपल्याला मेन्शन करायला सांगितलेत. आणि जे नवीन नवीन असणारे टेक्नॉलॉजी येते त्याच्या अंतर्गत काय अवेअरनेस आहे, काय प्रिपेअर्डनेस आहे आपलं, ते आपल्याला लिहायला सांगितले 10 मार्काला. खूप डेप्थ मधला असणारा प्रश्न आहे, तरी 10 मार्काला दिला. आपत्ती ही संज्ञा स्पष्ट करा. डिझास्टर काय असतं ते लिहायचं आपल्याला. आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध टप्प्यांचं स्पष्टीकरण करा. योग्य उदाहरणाचं उत्तर स्पष्ट करा. एकदम बेसिक प्रश्न या ठिकाणी. आपत्ती डिझास्टर मॅनेजमेंटच्या असणाऱ्या बेसिक पहिल्या असणाऱ्या धड्यातला असणार हे संदर्भ आपल्याला विचारलेले आहेत. टिपा लिहायच्या स्वरूपातली असणारी माहिती आपल्याला या ठिकाणी 10 मार्काला विचारताना दिसतं. पुढे काय बघा, आता आपल्याला या ठिकाणी दिले आदिवासी व मागास भागांमध्ये प्रशासनातील कमतरता आणि दुर्बल प्रशासकीय उपस्थितीमुळे अतिरेकी कारवायांना कशा प्रकारे चालना मिळाली आहे याचे परीक्षण करा आणि महाराष्ट्रातील योग्य उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करा. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं की सांगितलेला आहे काय, आदिवासी भाग, दुर्गम भाग, मागास भाग यांच्या सोबत कशा पद्धतीने या ठिकाणी अतिरेकी कारवायांची असणारी उपस्थिती असते, या दोघांचा प्रेझेन्स कशा पद्धतीने संपवू शकता. कारण जिथं या ठिकाणी आपल्याला आदिवासी भूभाग दिसतो तिथंच आपल्याला अशा पद्धतीचे असणारे नक्सलिझम असेल, माओइझम असेल किंवा तिथले असणारे सशस्त्र असणारे विरोध असतील हे दिसतात. तर त्याचं कोलॅबोरेशन करून उत्तर द्यायला सांगितले. चांगला प्रश्न आहे, खूप व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी मेन्शन केलाय 10 मार्काला. नंतर कुठला 10 मार्काचा क्वेश्चन बघा, भारताच्या सीमावर्ती व संघर्ष प्रवण प्रदेशांमध्ये बंडखोरी आणि अतिरेकी चळवळी टिकून ठेवण्यात बाह्य घटकांची भूमिका स्पष्ट करा. म्हणजे आता या ठिकाणी जो काही आपला असणारा बॉर्डर एरिया आहे आणि सोबतच या ठिकाणी जिथं आपल्याला कंटिन्युअसली काय होतं त्या ठिकाणी क्लॅशेस होतात, अशा क्लॅशेसच्या असणाऱ्या ठिकाणांमध्ये अतिरेकी चळवळी आपल्याला काय करायचे, संपवायच्या आहेत. पण ते कंटिन्युअसली का टिकून आहेत त्याच्या रिझनवरती आपल्याला या ठिकाणी चर्चा करायला सांगितले 10 मार्काला. प्लस त्याच्या बाह्य घटकांची भूमिका स्पष्ट करायला सांगितले. पुढं, आजच्या काळातील अंतर्गत सुरक्षा आव्हानांना केवळ बलप्रयोग ऐवजी समन्वय, प्रतिबंध आणि लोककेंद्रित दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. या विधानाची भारतातील सुरक्षा दल व संस्थांच्या बदलत्या भूमिका आणि कार्यादेशांच्या संदर्भामध्ये चर्चा करा. म्हणजे आता जे आपल्या असणाऱ्या भारतातले इन्स्टिट्यूशन्स काम करतायत त्या इन्स्टिट्यूशनचा असणारा मेजर रोल आपल्याला डिफाईन करायला सांगितले. कशासोबत की आजच्या कालखंडामध्ये इंटरनल सिक्युरिटीचे असणारे चॅलेंजेस फक्त आपल्याला फोर्सचा वापर करून, बलाचा वापर करून, मिलिटरीचा वापर करून ते संपवणं शक्य होत नाहीये. त्यासाठी आपल्याला इंटेलिजन्सचाही वापर करणं आवश्यक असणार. या ठिकाणी समन्वय, कोऑर्डिनेशन करायचंय, प्रतिबंध, प्रिव्हेन्शन करायचंय आपल्याला, सोबतच काय करायचंय, पब्लिक अवेअरनेस या ठिकाणी आणायचंय, लोककेंद्रित दृष्टिकोनाची आवश्यकता आणायची. इतका भारी प्रश्न विचारलाय. सगळ्याच मुद्द्यांना एकत्र करून आपल्याला प्रश्न लिहायचा आहे. आता 15 मार्काला प्रश्न कसा आहे बघा आता इथं, भारतातील आर्थिक नियोजन संरचनात्मक आणि संस्थात्मक अडथळ्यांमुळे मर्यादित राहिले आहे याचे चिकित्सक विश्लेषण कर. आता इथं प्रॉपरली पंचवार्षिक योजनांबद्दल, नीती आयोगाबद्दल, प्लॅनिंग कमिशन बद्दलचे बदलते सिनॅरिओ कसे आहेत, त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं आपल्या असणाऱ्या संस्थांचा वापर करतोय आणि कशा पद्धतीनं अडथळे आपल्याला या ठिकाणी डिकोड करता येत आहेत का, त्याचे सोल्युशन्स देता येतात का, त्याचं विश्लेषण करायचं 3 पानं लिहिण्यासाठी 15 मार्काचा एकदम बेस्ट क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलाय. आता हे 5-5 मार्काचे असणारे 3 क्वेश्चन दिलेत क्वेश्चन नंबर 12 मध्ये. बघा कसं आहे, भारतात पीक सघनता, क्रॉपिंग इंटेन्सिटी मध्ये प्रादेशिक तफावत, फरक असण्यामागील कारणांचं परीक्षण करा. म्हणजे एक्झॅक्टली पिकांचं असणारं जे असणं आहे भारतातल्या प्रत्येक प्रदेशानुसार, त्या प्रदेशानुसारची असणारी जी वेगवेगळी विविधता आहे का ते आपल्याला लक्षात ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला मुद्दे लिहायचे आहेत. भारतातील पीक निवडीवर हवामान जोखीम, सिंचन उपलब्धता यांचा कशा प्रकारे परिणाम होतो. बघा आता कृषीवरतीच प्रश्न आहेत म्हणून तर कृषी संख्या 6 झाली. कृषीवरचे क्वेश्चन 6 का झाले, कारण 3 क्वेश्चन आहेत 5-5 मार्काचे, त्याच्यामुळे ती संख्या जास्त झाली आपल्याला दिसते. मग इथं पीक निवडीवरती हवामान जोखीम, सिंचन उपलब्धता बेसिक प्रश्न आहे. एखाद्या प्रदेशामध्ये पीक आपण निवडत असताना तिथलं असणारं हवामान असेल आणि तिथल्या असणाऱ्या सिंचन किंवा पाण्याची उपलब्धता असेल, याच गोष्टींचा विचार केला जातो. मग तो कसा केला जातो, त्याचा कसा परिणाम होतो ते लिहायचं आपल्याला. मग भारतातील जलप्रधान, वॉटर इंटेन्सिव्ह पीक प्रणालीला दुरुस्त करण्यासाठी भरड धान्य पिकांना प्रोत्साहन देणं
कितपत उपयुक्त ठरू शकतो. कारण सध्याला 2023 पासून इंटरनॅशनल मिलेट इयर सेलिब्रेट करतोय, पण ज्या पिकांमध्ये जास्तीत जास्त पाण्याची आवश्यकता असते, जसं ऊसाचा उल्लेख केला या ठिकाणी, तर त्याला एक पर्यायी असणारं पीक म्हणून भरड धान्याचा वापर करता येऊ शकतं का, त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी टिप लिहायला सांगितलेलं आहे 5 मार्कांच्या अनुषंगाने. क्वेश्चन 13 मध्ये 2 प्रश्न आहेत, एक 10 मार्काचा, एक 5 मार्काचा. कसं आहे, भारतातील किमान आधारभूत किंमत, लक्षात ठेवायचं, मिनिमम सपोर्ट प्राइस, MSP, खरेदी भाव स्थिरक, शिल्की, साठा धोरण आणि अन्न महागाई यांच्यातील संबंधाविषयी चर्चा करा. अतिशय महत्वाचा मुद्दा. आपण ज्या अन्नधान्याला ते इसेन्शियल असणाऱ्या कम्युनिटीज आहेत त्यांच्या स्टोरेजसाठी काय करू शकतो, कारण आता सध्याला बघतो आपण युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने आपल्याला हा प्रश्न विचारणं आवश्यक होतंच. शेतकऱ्यांना त्याची कमीत कमी असणारी प्राइस तर मिळावी त्या ठिकाणी, आणि त्यासोबतच पाहिलं तर अन्नधान्याचा अतिरेक असणारा साठा पण होऊ नये, जेणेकरून त्या असणाऱ्या अन्नधान्याचं ब्लॅकमेलिंग केलं जाईल. अशा पद्धतीची भूमिकेना कसं स्टेबल ठेवायचं त्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायला 10 मार्काला प्रश्न विचारलाय. भारतामधील कृषी तंत्रज्ञान अभियानांची मुख्य उद्दिष्टे व धोरणात्मक महत्व स्पष्ट करायला सांगितले. तुम्हाला ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने जेवढे स्कीम आणलेले आहेत, जेवढे अम्ब्रेला स्कीम्स आहेत, अम्ब्रेला प्रोग्राम्स मांडलेले आहेत भारतामध्ये, त्याच्यावरती आपल्याला डिस्कस करायला सांगितलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये त्याचं इम्पॉर्टन्स काय, त्याचं महत्व सुद्धा आपल्याला लिहायला सांगितलं. आता पुढचे सगळे प्रश्न 15-15 मार्कांच्या अनुषंगाने या ठिकाणी दिलेत. कसं आहे, भारताची औद्योगिक धोरणे शासन नियंत्रित आयात प्रतिस्थापन पद्धतीपासून बाजाराभिमुख उदारीकरणाकडे विकसित झाले आहे. चिकित्सक विश्लेषण करा. अतिशय महत्वाचा मुद्दा, क्रिटिकली एक्झामाइन करायला सांगितलंय. इंडियाज इंडस्ट्रियल पॉलिसी हॅज इव्हॉल्व्ड फ्रॉम द स्टेट लेड इम्पोर्ट सबस्टिट्यूशन्स टू मार्केट ओरिएंटेड लिबरलायझेशन. राज्यांशी केंद्रित असणाऱ्या पिकांच्या ऐवजी आता ज्या ठिकाणी निर्यातीला महत्व दिलं जातंय, त्या निर्यातीला असणाऱ्या महत्वाच्या अनुषंगाने पिकांची निर्मिती केली जात आहे का, आणि तसे आपले असणारे औद्योगिक धोरणं बदलले जात आहेत का, याचा उल्लेख घेऊन या ठिकाणी इंडस्ट्रियल पिकांचा नाही, इंडस्ट्रियल असणाऱ्या पॉलिसींचा उल्लेख, औद्योगिक धोरणाशी संदर्भ, राज्याला केंद्रित न मानता ज्या पद्धतीची मागणी जिथून येते त्याच असणाऱ्या उद्योगांना भर देऊन ह्या पॉलिसी बदलतायत का भारतातल्या, ते आपल्याला 15 मार्काला लिहायचंय. नंतर वाढवण बंदर विचारले आपल्याला. वाढवण बंदर प्रकल्प भारताची सागरी क्षमता बळकट करण्यासाठी एक परिवर्तनकारी पाऊल म्हणून कल्पिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील बंदर पायाभूत सुविधातील संरचनात्मक समस्या स्पष्ट करा. मग आपल्याला या ठिकाणी आपले असणारे मेजर पोर्ट किंवा आपले असणारे मायनर पोर्ट यांचा उल्लेख, आणि आता आपण JNPTचा असणारा ताण कमी करण्यासाठी वाढवण बंदर या ठिकाणी बांधतोय, 65,000 कोटींची असणारी रक्कम इन्व्हेस्ट करतोय. मग तिथं आपला असणारा जो ग्लोबल सप्लाय चेन आहे त्याला त्या पोर्टचा असणारा वापर कसा होऊ शकतो, त्या पोर्ट पर्यंत येणारे सगळे मार्ग आहेत का बाबा, रेल्वे मार्ग, रस्ते मार्ग आहेत का, किंवा अंतर्गत जलमार्ग आहेत का, या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहायच्या त्या ठिकाणी 15 मार्कांना हा एक उल्लेख असेल. नंतर बघा 16वा प्रश्न काय, विज्ञान व तंत्रज्ञानातील अलीकडील घडामोडींचा महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक किंवा प्रशासकीय वास्तवावर होणारा परिणाम विश्लेषणात्मक पद्धतीने स्पष्ट करा. या घडामोडी दैनंदिन जीवनात कशा प्रकारे प्रतिबिंबित होतात हे उदाहरणांसह स्पष्ट करा. एकदम बेसिक प्रश्न आहे, पण तो महाराष्ट्राच्या असणाऱ्या सोशियल, इकॉनॉमिकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असणाऱ्या गोष्टींना कनेक्ट करून लिहायचंय तुम्हाला. काय मुद्दा, विज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्न. पुढे काय, माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स आहे, जैव तंत्रज्ञान किंवा नॅनो टेक्नॉलॉजी यासारख्या प्रगत क्षेत्रांबाबत समाजातील जागरूकतेचं महत्व स्पष्ट करा. आणि महाराष्ट्रातील संशोधन, नवोन्मेष किंवा उद्योजकतेच्या संदर्भात या क्षेत्राशी संबंधित बौद्धिक संपदा हक्कांशी निगडीत असणाऱ्या प्रमुख समस्यांची चर्चा करा. म्हणजे काय केलं तर आपल्याला सगळ्या असणाऱ्या सायन्स टेक्नॉलॉजीचे असणारे सगळे ऑर्गन याच्यामध्ये घेतले आणि त्याच्याशी बेसिक डिस्कशन करायला सांगितलं आपल्याला. आणि तिथं महाराष्ट्राचा रिसर्च असेल, इनोव्हेशन्स असेल आणि इंडस्ट्री मधल्या असणाऱ्या ज्या गोष्टी असतील ना, त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचे राईट्स जे आहेत का त्याला कनेक्ट करून कशा पद्धतीने एखाद्या वस्तूची निर्मिती झाल्यानंतर ती निर्मिती स्वतःच्या नावावर रजिस्टर करून त्याची असणारी एक वाक्यता, मोनोपॉली कशी राहिली पाहिजे, त्या अनुषंगाने त्या मोनोपॉलीचं महत्व कसं आहे, मोनोपॉलीच्या ड्रॉबॅक कशा आहेत, भारताच्या पॉलिसी कशा आहेत, इतर देशांच्या पॉलिसी कशा आहेत, हे कंपॅरिझन करून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. खूप डेप्थ मधला प्रश्न आहे तो 15 मार्काला. पुढचा मुद्दा या ठिकाणी येतो कुठला बघा, प्रदूषक देतो त्याने भरावं. पॉल्युटर पेज प्रिन्सिपल्स या तत्वाची पर्यावरणीय धोरणांमध्ये एकात्मता कशी साधली जाते आणि ते शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना कसे पाठबळ देते याच्यावर चर्चा करा. जो प्रदूषण करतो त्याला ते भरावं लागेल या दृष्टिकोनातून आपले असणारे जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत का
जे 2030 पर्यंत अचीव्ह करायचे, त्या प्रत्येक गोलला हायलाइट करायचं आणि त्याच्यामध्ये कोणते असणारे लूप होल्स आहेत, कोणते असणारे पॉझिटिव्ह अस्पेक्ट्स आहेत, कशा आता पद्धतीने इम्प्लिमेंट होत आहेत, त्या सगळ्या गोष्टींना हायलाइट करायचे आणि प्रदूषण कसं थांबवलं गेलं पाहिजे त्या एसडीजीच्या असणाऱ्या गोलच्या अनुषंगाने ते आपल्याला लिहायचे 15 मार्काला. अंतर्गत सुरक्षा धोक्यांचे बदलते स्वरूप कोणत्याही देशाच्या सुरक्षा संरचनेत आणि संस्थात्मक प्रतिसादात कोणते बदल आवश्यक असावेत याचे परीक्षण करा. बेसिक प्रश्न आहे. सिलेबसला कनेक्टेड असणारेच मुद्दे, खूप काही वेगळा मुद्दा विचारला नाही. इथं विचारलं काय, देशाच्या सुरक्षा संरचनेमध्ये अंतर्गत सुरक्षेचं किती महत्व आहे, इंटरनल सिक्युरिटीला किती महत्वपूर्ण पद्धतीने आपण दिले पाहिजे, त्याचे सगळे पॅरामीटर लिहायचेत आपल्याला, त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅरेक्टर्स लिहायचेत आपल्याला, त्याच्या अंतर्गत इन्व्हॉल्व्ह होणारे सेंटर आणि स्टेटचे असणारे जे वेगवेगळे इन्स्टिट्यूशन आणि ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना लिहायचे आपल्याला, ते 15 मार्क लिहायचे. प्लस सीमावर्ती भागातील सुरक्षा आव्हाने हाताळण्यात सीमा व्यवस्थापन संस्थांची भूमिका आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांचे महत्व विश्लेषित करायला सांगितलेलं आहे. सीमावर्ती भाग अंतर्गत सुरक्षेच्या अनुषंगाने बघितलं तर या ठिकाणी प्रॉपर वेनं आपल्याला 2 प्रश्न इथे विचारतात दिसतात 30 मार्कांच्या अनुषंगाने. आणि इथं काय करायचं आपल्याला, इथं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचाही वापर आपल्याला इंटरनल सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी किती महत्वाचा आहे, बदलते सिनॅरिओ कसे असतात त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारलाय. आणि सीमा व्यवस्थापनाचा मुद्दा इथं विचारलाय. बॉर्डर सिक्युरिटी असणाऱ्या फोर्सेस बद्दल सुद्धा आपल्याला इथं मेन्शन करावं लागणार आहे. प्रश्न हे तुम्हाला सिलेबसलाच पकडून विचारले गेलेत, फक्त थोडेसे इनडेप्थ विचारण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. काही ठिकाणी क्वेश्चन्स हे करंट अफेअरला अटॅच असणारे प्रश्न विचारण्यात गेले, काही प्रश्न तुम्हाला मागच्या असणाऱ्या 3-4 वर्षामध्ये जे भारतामध्ये गाजतायत त्याच्यावरती क्वेश्चन विचारण्यात गेले. 6 प्रश्नांमध्ये तुम्हाला महाराष्ट्राची स्पेसिफिक असणारा डाटा त्या ठिकाणी मेन्शन करावा लागणार आहे. तर नक्कीच आपल्याला आयोगाला या ठिकाणी मांडलं पाहिजे की आयोग आपल्याला या जीएसच्या पेपर 3 मध्ये सर्वंकष असणारे क्वेश्चन ऍड करताना दिसतो आणि चांगल्या पद्धतीचा पहिला पेपर सेट केलाय. नक्कीच आयोग हा युपीएससीच्या असणाऱ्या धर्तीवरती स्वतःला त्या पद्धतीनं स्ट्रॉंगली या ठिकाणी रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय. तर या असणाऱ्या आयोगाच्या रिप्रेझेंटेशन बद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट सेशन मध्ये नक्की सांगा. प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगण्याचा प्रयत्न करा. आणि 2026, 2027, 28 या असणाऱ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं पेपर पाहिला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपल्या असणाऱ्या तयारीला सुरुवात केलं पाहिजे हे मुद्दे तुम्हाला या असणाऱ्या विश्लेषणावरून समजून येईल. आय होप तुम्हाला हा मुद्दा समजला असेल अशी अपेक्षा करतो. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि भेटूया आपण अशाच पुढच्या सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.